हॅलो गाईज, हाय, हाव आर यू? कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. 2 दिवस मी व्हिडिओ नाही बनवला कारण की मला एन्झायटी होत होती, म्हणून मी 2 दिवस व्हिडिओ नाही बनवला. आणि मला सर्दी पण झाली आहे थोडीफार. आता जरा मी काम वगैरे करून, आज संडे आहे, तर मी लाफ्टर शेफ बघत होते. मस्त आहे भारतीचं लाफ्टर शेफ. म्हणजे जो फर्स्ट पार्ट आहे ना, त्याच्यामध्ये कोण आहे, अंकिता लोखंडे आणि कोण तो, विकी भैया, त्यांचा मी अजून कोण कोण होतं, कश्मीरा, कृष्णा आणि अजून खूप जण होते, मला आठवत नाही. असे 2 ती भारती जेन्झी करते. जन्नत जुबैर होती आणि एक रिहा काय तिचं नाव आहे, मला आठवत आहे. आणि एक राहुल वैद्य होता आणि अली आणि कोण होतं आणि ना आठवत आहे. भारती होती तेवढं आठवतं. तर मग त्यांचा मी शो बघत होते. हसायचा खूप, म्हणजे खूप छान आहे. तुम्ही पण शो बघा तो. म्हणजे मी बघितला नव्हता, तर मी आता ते भारती सिंगचे व्लॉग्स पण बघते. खूप मस्त असतात, छान बनवतात ते. भारती सिंग मस्त बनवते. म्हणजे ते कॉमेडी क्वीनच आहे. म्हणजे खूप छान बनवते व्लॉग पण. तर मग मी ते बघते. मी सकाळी नाश्ता करताना नेहमी ते बघत असते. मी हसायला येतं. गोलाला बघायला, तिच्या नवऱ्याचं बघायला मस्त वाटतं. आम्ही नाश्ता, जेव्हा मी आणि माझे हस्बंड नाश्ता करतो तेव्हा आम्ही तेच बघत असतो. असं आहे. तुमचा दिवस कसा गेला? मग अजून काय चाललं आहे? मग आता आज संडे, आज कंटाळा, आज क्लासेस पण नाही आहे आणि सर्दी झालेली आहे. असं नाकात वळवळ होतं, असं वाटतं काहीतरी आहे नाकामध्ये. तर असं आहे, असा दिवस गेला. सकाळी मी ऑमलेट ब्रेड खाल्लं आणि आत्ता मी मेथीची भाजी खाल्ली. मला मेथीची भाजी खूप आवडते, तुम्हाला सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये. मेथीची भाजी खूपच आवडते, खूप म्हणजे खूपच. मेथीची भाजी आणि चपाती. मेथीची भाजी मी एकदम सोपी बनवते. तेल टाकते, कांदा टाकते, लसूण टाकते, मिरची टाकते, ते कांद्याला लाल होऊन देते, लसूण टाकते. मग पहिलं लसूण पण टाकू शकतो मी, कधी पण लसूण टाकते, असं काही जरुरी नाही. मग पहिलं लसूण टाका किंवा कांदा टाका, चांगलं थोडंसं ब्राउनिश होऊन द्यायचं. कांद्याला पण थोडंसं लाल, म्हणजे ब्राउनिश होऊन द्यायचं. एकदम काळा नाही करायचा, नाही तर करपून टाका. ब्राऊन होऊन द्यायचं आणि मग मिरची टाकायची. मी मिरची अशी अख्खी थोडी मोठी टाकते, कारण की ना म्हणजे मला कसं माहिती आहे, मला मिरची खाल्लं ना, म्हणजे मिरची खाल्लं ना की मला जुलाब होतात. खूप सारे ॲलर्जीज आहेत. मिल्क मी पिलं तर मला जुलाब होतात. मिरची खाल्ली म्हणजे एक दोन म्हणजे माणसाला कसं नॉर्मली टॉलरंट किती म्हणजे स्पाईस टॉलरंट किती असतो, की समजा थोडंसं खाऊ शकतात, तसं माझं नाही. मी 1 मिरची जरी खाल्ली किंवा 1.5 मिरची जरीच खाल्ली तरी मला जुलाब होतात. तर असा माझा स्पाईस मी खाते, असं म्हणजे मला तोंडाला म्हणजे चांगलं म्हणजे जातं. पण जेव्हा आम्ही बाथरूममध्ये जाते तेव्हा असा मला जुलाब होतात, असं जुलाब. तेव्हा मला माहिती पडतं, हां, मी काहीतरी स्पायसी खाल्लं. असं आहे. तर माझं असंच आहे. मिल्कनी जुलाब होतात आणि मिरची खाल्ल्यावर, म्हणजे आपण ॲटलिस्ट 5-6 मिरची खाल्ल्यावर असं जुलाब होता. एक दिवशी काय आलं माहिती आहे, अजून मला आठवतं की मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघांनी ना म्हणजे माझे पप्पा कधी कुकिंग करतात. तर म्हणजे माझं लग्न नाही झालेलं आणि आम्ही खात होतो. आम्ही पहिलं ना अंड्याची भुर्जी खाल्ली. नाही सॉरी, आम्ही पहिली पपई खाल्ली चांगली मस्तपैकी, आणि मला वाटतं 10-15 मिनटानंतर अंड्याची भुर्जी खाल्ली. हे दोघं जणांना जुलाब. आम्ही फोन करून सगळ्या स्टुडंटला सांगतो आहे, अरे हम लोग को जुलाब हो गए, मैं आणि माझा भाऊ, हम लोग दोनों को जुलाब हो रहे हैं, सर और टीचर को जुलाब हो रहे, हम लोग नहीं आ सकते. आम्हाला असे जुलाब होत होते ना. नंतर आम्ही विचार केला आम्ही काय खाल्लं कॉम्बिनेशनमध्ये की आम्हाला जुलाब झाला. नंतर आठवलं पपई आणि मग खाल्लं आम्ही अंड्याची भुर्जी. तर हा कॉम्बिनेशन कधी तुम्ही पण ट्राय नका करू, खूप भयानक कॉम्बिनेशन आहे. 3 दिवस तर आम्ही जुलाबच करत होतो. तर असा आहे. तर मग बघू, आता रात्री टाईम भेटला तर व्हिडिओ बनवेन. बघू, काहीतरी स्टोरी सांगेन. आता तर विचार नाही आता कोणती स्टोरी सांगू, पण ही सांगितली जुलाबावरची स्टोरी, तुम्हाला हसायला येईल. तर आता हसायचेच व्हिडिओ बघा. थोडी एन्झायटी झाली की हसायची व्हिडिओ बघा.
अजून काय बोलू, काय आठवलं की सांग, रात्री बोलूया. थँक्स फॉर वॉचिंग, सपोर्ट मी गाईज, लव यू, बाय.